आष्टा बस स्थानकात संशयित महिलेला अटक। 2 महिन्यांपूर्वीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महत्त्वाची कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करून कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमले होते। दरम्यान सांगली विभागात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक महिला आष्टा बस स्थानक परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरात सापळा रचला। यावेळी एक महिला घाईघाईने बसस्थानकाबाहेर पडताना दिसून आली। संशय आल्याने महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत तिने आपले नाव कविता सतीश काळे वय 46 राहणार कणानगर झोपडपट्टी नागाळा पार कोल्हापूर असे सांगितले। महिलेची पंचांसमक्ष झडती घेतली असता तिच्या पर्समध्ये कागदी पुडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली। या मालमत्तेबाबत विचारणा केली असता तिने सुमारे 2 महिन्यांपूर्वी विटा एसटी स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता संबंधित चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले। आरोपी महिला आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी अधिक तपास करत आहेत। या कारवाईमुळे 2 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे।